श्री स्वामी समर्थ. मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आपले हिंदू धर्मात विविध प्रकारचे सण साजरे केले जातात. त्यातील काही सणांना विशेष महत्त्व आहे. त्यापैकीच एक महत्त्वाचा सण म्हणजेच अक्षय तृतीया. 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जाणारा हा सण अक्षय तृतीया हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी विवाह, गृहप्रवेश तसंच मौल्यवान वस्तू खरेदी करणं यासाठी हा शुभ मानला जातो. यंदा 10 मे 2024 रोजी आपण हा अक्षय तृतीया सण साजरा करणार आहोत. या अक्षय तृतीयेला अक्षय तीज असं देखील म्हटलं जातं. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेला माता लक्ष्मी तसेच भगवान श्री हरिविष्णू यांची विधिवत पूजा केली जाते. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी यांना प्रार्थना केली जाते. त्याचबरोबर या अक्षय तृतीयेला मौल्यवान वस्तू खरेदी केल्या जातात. कारण असं म्हणतात की मौल्यवान वस्तू खरेदी केल्यामुळं त्यामध्ये अधिक वाढ होत जाते. परंतु प्रत्येकाला सोन्या चांदीच्या किंवा गाडी, घर अशा प्रकारच्या मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य होत नाही. म्हणून मी आज तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे. तर त्या वस्तू तुम्ही या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करून आपल्या घरी अवश्य आणायच्या आहेत. या वस्तू खरेदी केल्यानं तुमच्यावर माता लक्ष्मी तसेच भगवान श्री विष्णूंचा कृपा आशीर्वाद राहणार आहे आणि त्यांच्या कृपेनं तुमच्या घराची, तुमच्या कुटुंबाची, तुमच्या मुलाबाळांची भरभराट होणार आहे, प्रगती होणार आहे, तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत. या ज्या मी वस्तू तुम्हाला आता सांगणार आहे, त्यापैकी तुमच्या घरामध्ये जरी एखादी वस्तू असेल आणि तुम्हाला इतर वस्तू आणणं जरी शक्य होत नसेल तरी देखील चालेल. या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर तुम्हाला त्या वस्तूची अवश्य पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. आता तुम्हाला मी ज्या वस्तू सांगणार आहे तर त्याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. ऐश्वर्य, वैभव, सुख संपत्ती देणारी माता लक्ष्मी आपल्या घरात अनेक रूपात विराजमान असते. काही गोष्टींचा आपल्याकडून नकळत अनादर होतो आणि त्यामुळं आपल्या घरातील पैसा, संपत्ती यामध्ये आपल्याला नुकसान सहन करावं लागतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये दारिद्र्य येतं. अशा काही गोष्टी असतात ज्यामध्ये देवी लक्ष्मी माता निवास करत असते आणि या गोष्टी म्हणजेच माता लक्ष्मी संबंधित असतात. या जर गोष्टी मी तुम्हाला आता ज्या वस्तू सांगणार आहे, तर या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवल्यानं, तुम्ही या वस्तूंची दररोज पूजा केल्यानं तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. आता कोणकोणत्या वस्तूमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्याहून मौल्यवान वस्तू आपल्या घरी खरेदी करून आणायच्या आहे, तर ते जाणून घेऊया. यापैकी सर्वात पहिली महत्त्वाची वस्तू आहे तर ती म्हणजे शंख. हा शंख आपल्याला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे. शंख हा माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो आणि समुद्र मंथनाच्या वेळी देवी लक्ष्मी सोबतच शंखाचाही जन्म झाला होता. यामुळं ज्या घरामध्ये शंख पूजा केली जाते तर तिथं लक्ष्मी मातेचा वास नेहमी असतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर लक्ष्मी देवीचा कृपाशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि त्यामुळं तुम्हाला या अक्षय तृतीयेच्या अगोदर किंवा या अक्षय तृतीयेच्या दिवशी हे शंख अवश्य खरेदी करून घरी आणायचं आहे. तुमच्या घरामध्ये जर अगोदरपासूनच हे शंख असेल, तर तुम्हाला अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर याचं विधिवत पूजन करायचं आहे, सेवा करायची आहे आणि दररोज सकाळी संध्याकाळी या शंखाची पूजा करायची आहे. जेणेकरून लक्ष्मी मातेचा वास तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या परिवारामध्ये राहील. त्याचबरोबर तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील. त्याचबरोबर आता दुसरी जी वस्तू आहे, तर ती म्हणजे झाडू. आता आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये झाडू हा असतोच. परंतु आपल्याला जर काहीच खरेदी करणं जर शक्य होणार नसेल, तर या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही झाडू तरी अवश्य खरेदी करायचाच आहे. झाडू हे देखील लक्ष्मी मातेचं स्वरूप आहे. लक्ष्मीचं गृहलक्ष्मी रूप हे या झाडूमध्ये वास करत असतं आणि आपल्या घराच्या सुख समृद्धीमध्ये बाधा आणणाऱ्या सर्व गोष्टी दूर करण्यात हा झाडू करत असतो. त्यामुळं आपल्याला या अक्षय तृतीयेला हा झाडू अवश्य खरेदी करून आणायचा आहे आणि याची देखील आपल्याला पूजा अवश्य करायची आहे. त्याचबरोबर झाडू मारत असताना कधीही रात्रीच्या वेळी घरामध्ये झाडू मारायचा नाही. आता तिसरी जी वस्तू आहे, जी आपल्याला या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर घरी आणायची आहे, तर ती म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्रात देखील माता लक्ष्मी वास करत असते. असं म्हणतात की ज्या लोकांच्या जीवनात आर्थिक संकट, दारिद्र्य, घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा जे लोक श्रीमंत आहेत, तर ते धनवृद्धीसाठी या श्रीयंत्राची स्थापना करून दररोज श्रीयंत्राची पूजा करतात.
जो व्यक्ती या श्रीयंत्राची पूजा करतो तर त्याला अपार धन आणि संपत्ती प्राप्त होते आणि त्यामुळेच आपल्याला या अक्षय तृतीयेला श्रीयंत्र घरी अवश्य आणायचं आहे. आणि तुमच्या घरामध्ये जर श्रीयंत्र अगोदरपासून असेल तर या दिवशी तुम्हाला याची देखील विधिवत पूजा करायची आहे. आता पुढील जी वस्तू आहे तर ती म्हणजे श्रीफळ. श्रीफळ म्हणजेच नारळ. श्रीफळ हे देवी लक्ष्मी मातेचं अत्यंत आवडीचं फळ असून श्रीचा दुसरा अर्थ होतो लक्ष्मी. जेव्हा तुम्ही देवी लक्ष्मी मातेची पूजा करत असता तर तिला फळं अर्पण करत असता. ही फळं अर्पण करत असताना सर्वप्रथम जो फळ अर्पण केलं जातं तर ते म्हणजे नारळ. आणि या नारळालाच या पूजेमध्ये विशेष महत्त्व असतं. त्यामुळं तुम्ही काही जर करणं शक्य होत नसेल तर तुमच्या घरामध्ये कलश स्थापना अवश्य करायची आहे आणि त्यावरती हा नारळ देखील अवश्य स्थापन करायचा आहे. दररोज या कलशाची या नारळाची तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचबरोबर कमळाचं फूल. आता आपण देवी लक्ष्मी माता कमळामध्ये बसलेली किंवा उभी राहिलेली नेहमी पाहतो. धार्मिक मान्यतेनुसार देवी लक्ष्मी कमळाच्या फुलामध्ये वास करत असते. ती फक्त कमळावरच बसलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं आपल्याला या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती शक्य असेल तर कमळाचं फूल आणून या माता लक्ष्मीला अवश्य अर्पण करायचं आहे आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य होत असेल तर या दिवशी एखादं धातूचं कमळाचं फूल आपण अवश्य बनवून घ्यायचं आहे. तुम्ही चांदीचं, तांब्याचं किंवा सोन्याचं जरी बनवून घेतलं आणि त्याची देखील तुम्ही देवघरात दररोज पूजा केली तरी देखील चालेल. यामुळे देखील आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि तिच्या आशीर्वादानं आपलं घर हे धनधान्यानं भरून जातं. त्यामुळं आपल्याला हे कमळाचं फूल अवश्य आपल्या घरी आणायचं आहे आणि स्थापन करायचं आहे. त्याचबरोबर आता या अक्षय तृतीयेला भगवान श्री हरिविष्णूंची देखील विधिवत पूजा केली जाते. त्यामुळं आपल्याला या दिवशी पिंपळाच्या झाडाची देखील अवश्य पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णू वास करत असतात. त्याचबरोबर इतर देवी देवता देखील वास करत असतात. पिंपळाच्या मुळामध्ये लक्ष्मी देवी वास करत असते. पिंपळात त्रिदेवांशिवाय अनेक देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळंच आपल्याला या अक्षय तृतीयेला या पिंपळाच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर पिवळी मोहरी टाकायची आहे. त्याचबरोबर पिंपळाला जल अर्पण करत असताना देखील यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, चिमूटभर अक्षता घालायच्या आहेत, त्याचबरोबर चिमूटभर काळे तीळ घालायचे आहेत आणि असे हे जल आपल्याला या पिंपळाच्या झाडाला या दिवशी अर्पण करायचं आहे. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी या देवी देवतांना तसेच भगवान श्री विष्णूंना, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. पिंपळाला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या भगवान श्री हरिविष्णूंच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला हे देखील शक्य होत नसेल तर काही जर शक्य होत नसेल तर तुम्ही या दिवशी तुळशीचं तरी एखादं रोप आणून आपल्या अंगणामध्ये अवश्य लावायचं आहे. तुळशी माता ही लक्ष्मी मातेचं स्वरूप असल्यामुळे तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी या तुळशी मातेची सेवा अवश्य करायची आहे. तुळशीजवळ तुम्हाला देशी गाईचा तुपाचा दिवा लावायचा आहे. तुम्हाला देशी गाईचं तुपाचा शक्य होत नसेल तर तुम्ही जे तेल वापरत असाल तर त्याचा लावायचा आहे. आणि दररोज तुळशीला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत. तुळशीला प्रदक्षिणा घालत असताना तुळशी मातेचा जो मंत्र तुम्हाला येत असेल तर तो मंत्र देखील म्हणायचा आहे. त्याचबरोबर तुळशीची पूजा करत असताना भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण देखील करायचं आहे. ज्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी ही नेहमी वास करत असते आणि त्यामुळं तुम्ही जर भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण केलं तर माता लक्ष्मी नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला पिवळ्या कवड्या जर मिळाल्या या दिवशी तर अतिशय उत्तम. तुम्हाला पिवळ्या कवड्या घेऊन यायचं आहे. पिवळ्या कवड्या 11 आणायच्या आहेत. 11 भेटल्या नाही तर तुम्हाला जितके भेटतील तितके घेऊन यायचं आहे. पण शक्यतो 11 मिळवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला पिवळ्या भेटल्या नाहीत कवड्या तर तुम्ही पांढऱ्या कवड्या या दिवशी आपल्याला घरी आणायच्या आहेत. पिवळ्या कवड्या या देवी लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं आणि तुम्हाला जर पिवळ्या भेटल्या नाही तर पांढऱ्या आणा आणि त्या हळदीने तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत आणि आपल्या देवघरामध्ये तुम्हाला स्थापन करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा जर व्यवसाय असेल किंवा तुम्हाला तुमचं एखाद्या ठिकाणी गल्ला असेल किंवा तिजोरी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये या पिवळ्या कवड्या बांधून ठेवल्या तर तुमच्या धनामध्ये आणि संपत्तीमध्ये वाढ होत जाते आणि त्यामुळे तुम्हाला या 11 कवड्या आणायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमची तिजोरी असेल किंवा व्यवसाय असेल त्या ठिकाणी किंवा तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये जरी तुम्ही ही कवडी ठेवली तरी चालेल किंवा तुमचा जो घरातील कर्ता पुरुष आहे तर त्याच्याजवळ नेहमी ही कवडी ठेवली तरी देखील चालेल. कवडी ही लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि आपल्या घरामध्ये धन खेचून आणण्याचं काम
ही कवडी करत असते. त्यामुळे तुम्हाला या कवडीचा उपाय हा अवश्य करायचा आहे. तर आता या मी तुम्हाला ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत, तर त्यापैकी तुमच्या देवघरामध्ये कोणतीही वस्तू असेल तर अतिशय उत्तम. तुम्हाला यापैकी कोणतीही एखादी वस्तू आणणं या दिवशी शक्य झालं तर चालेल किंवा तुम्हाला काहीच जरी शक्य झालं नाही तरी देखील तुम्ही श्रीफळ किंवा तुळशीचं रोप तरी हे तुमच्या घरामध्ये आणून अवश्य लावायचं आहे किंवा तुम्ही एखादा झाडू तर या दिवशी अवश्य खरेदी करायचा आहे आणि त्याचबरोबर या दिवशी तुम्ही नवीन वस्त्र देखील खरेदी करायचं आहे. तुमच्या कुटुंबातील सर्वांना खरेदी करू शकता. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला म्हणजेच तुमच्या घरातील जो कर्ता व्यक्ती आहे, तुमच्या घरामध्ये धन कमवून आणण्याचं काम जो व्यक्ती करत असतो, तर त्याच्यासाठी जरी तुम्ही या दिवशी नवीन वस्त्र खरेदी केली तरी देखील चालतील. त्याचबरोबर वस्त्र खरेदी करत असताना लाल किंवा पिवळ्या रंगाची वस्त्र आपल्याला जास्तीत जास्त खरेदी करायची आहेत. काळा किंवा पांढरा रंग किंवा निळा रंग आपल्याला टाळायचा आहे. हे 3 रंग सोडून किंवा हिरवा रंग सोडून आपल्याला बाकीचे कोणतेही रंगाचे तुम्ही कपडे खरेदी करू शकता. शक्यतो लाल किंवा पिवळा कारण यामध्ये भगवान भगवान श्री हरी विष्णू यांना पिवळा रंग अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मीला लाल रंग अतिशय प्रिय असल्यामुळं तुम्ही ह्या रंगाचे कपडे खरेदी करायचे आहेत. त्याचबरोबर मी सांगितलेल्या वस्तू आहेत, तर त्या तुमच्या घरी खरेदी करून अवश्य आणायच्या आहेत. प्रत्येकाला सोनं-चांदी खरेदी करणं शक्य होत नाही. त्यांच्याजवळ पैसा नसतो किंवा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळं ती शक्य होत नाही. तर त्यांनी या वस्तू आपल्या घरी अवश्य आणायच्या आहेत. माता लक्ष्मीची या दिवशी विधिवत पूजा करायची आहे. भगवान श्री विष्णूंची पूजा करायची आहे. आपल्या पूर्वजांची या दिवशी सेवा करायची आहे. पूर्वजांना देखील आपल्यावरची सर्व संकट, विघ्न दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहेत. त्यांना पूर्वजांच्या आवडीचं या दिवशी जेवण करायचं आहे. त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे, तर्पण करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या सेवा या दिवशी अवश्य करायच्या आहेत. शक्य असेल तर गाईला या दिवशी हिरवा चारा तसेच चपाती, चण्याची डाळ देखील खाऊ घालायची आहे. अशा प्रकारे तुम्ही जर सेवा केल्या तर माता लक्ष्मी, भगवान श्री विष्णू यांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमी राहणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.